बेसिकली आम्ही आउट ऑफ इंडिया मूव्ह होतोय, म्हणून आय एम सेलिंग ऑल दिस स्टफ. कायमची शिफ्ट होत आहे का? हां, प्लॅन सेटल होण्याचाच आहे. व्हिसा प्रोसेसही कम्प्लीट होतच आली आहे. आमच्या लहानपणी पण होता असा झोपाळा. बरं. नंतर मग अडचण व्हायला लागली, बाबांनी विकून टाकला. आज तुमची पोस्ट पाहिली आणि ठरवलं की हा झोपाळा विकत घ्यायचाच. खरं म्हणजे ना, मला झोपाळा विकायचा नव्हताच. खूप आठवणी आहेत रे माझ्या ह्या झोपाळ्याच्या, पण असाच ठेवला ना तर सडून जाईल. सो आय एम सेलिंग दिस स्टफ. कुणाच्या कामास तरी येईल. एक्झॅक्टली. तुम्हाला आता ॲडव्हान्स पे करतो आणि बाकी संध्याकाळी घेऊन जाताना उरलेलं पेमेंट करतो. हो हो चालेल. चलो, थँक्यू. ओके. प्रत्येकजण आपल्या कृतीनुसार झेप मारतच असतो, आपले आपले झोके घेत असतो. आयुष्यातले सर्वच झोके उंच जायला हवेत हे काही जरुरी नाही. हा ज्याचा त्याचा झोका कधी उंच तर कधी संथ झुलणार. आमच्या वाड्यातल्या काही मुलांना त्या झोपाळ्यावर बसायला बिलकुल आवडायचं नाही. ते म्हणायचे, अरे तो मुलींचा झोका आहे, जरा जोराने रेटला तर काड्या निघून येतील त्याच्या, तुम्हीच बसा त्यावर. असं म्हणून ते मैदानातून निघून जायचे. अशाच काही आठवणी आहेत माझ्या ह्या झोपाळ्यावरच्या. पहिली आठवण म्हणजे आमच्याबरोबर एक टॉमबॉय मुलगी होती. तिला फार आवडायचं उंच उंच झोके घ्यायला. मग ती पण या मुलांच्या बरोबर बागेतल्या झोपाळ्यावर खेळायची. मुलांचे सगळे खेळ आवडायचे तिला. तिची आई तिला नेहमी ओरडायची, अगं वाड्यातल्या झोपाळ्यावर खेळायला जाग, नुसते मोठे झोके घ्यायचे हौस मेलीला. त्या मुलीचं लग्न जरा लवकर झालं. खूप वर्षांनी कुठून तरी कानावर आलं. स्टोवच्या भडक्याने भाजून ती गेली. आमच्या घोळक्यामध्ये अजून एक मुलगी होती, गोरी पान आणि लांब केसांची. तिला कोणी विचारलं, मुली तुला मोठे होऊन काय व्हायचंय ग? तर ती स्वप्नाळू डोळ्याने म्हणायची, मला ना मोठं होऊन लग्न करायचं, मग मला छान गोरे गोरे गोंडस मुलं होतील, मग मी त्या सर्वांसाठी मस्त जेवण बनवेल. आणि मग सगळे जोरजोरात हसायचे. तिचे वडील डॉक्टर होते. पुढे त्यांच्या सांगण्यावरून तीही डॉक्टर झाली. बऱ्याच वर्षांनी एकदा अशीच आमची गाठ पडली. अर्थातच ती आता वडिलांचा दवाखाना चालवते. पण तिची स्वप्नाळू नजर मात्र कधीच हरवली आहे. कोणीतरी तिच्या झोपाळ्याला उंच झोका दिला. तिच्या झोपाळ्याची लय बिघडली. लग्नाचा काही योगच आला नाही. आता वयही वाढतंय. स्थळ सांगून येणंही बंद झालंय. तिला न राहून विचारलं, तुला वाड्यातला झोपाळा आठवतो का ग? हो. आमच्यात अजून एक मुलगी होती. तिला नक्की काय बनायचंय हेच माहीत नव्हतं. तिला कोणी विचारलं की तुला मोठं होऊन काय बनायचंय, तर ती म्हणायची, माहित नाही. आज ती नेता झाली. मी तिला परत विचारलं, तू नेता कशी झालीस? तर तिचं उत्तर होतं, माहित नाही. प्रत्येकाचा आपला झोका, त्याची उंची किती असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. असाच एका बुद्धिमान नाटककार आणि चांगला गळा असणाऱ्या कलाकाराला भेटण्याचा योग आला. उत्तम गायकी असणारा तो. पण तरीही कुठल्याही झगमगाटी दुनियेत त्यांचं मी नाव ऐकलं नव्हतं. त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी सविस्तर बोललो. त्यांना मी विचारलं, तुम्हाला तुमच्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे झगमगाटी दुनियेत का नाही जाता आलं? तर ते म्हणाले, छे, दुसऱ्या कुणासारखं ना मला बनायचंच नव्हतं. आणि झगमगाट जर म्हणशील तर तो मला कधी नकोच होता. फक्त स्वांत सुखाय मी गात असतो. माझं संगीत, माझं गाणं, माझं नाटक, अरे हीच तर माझी खरी देवपूजा आहे. कुठेही पोहोचायची घाई नाही, चढाओढ नाही, तिथे फक्त साधना होती.
आमच्या ओळखीच्या आणखीन एक काकू आहेत. त्यांचा चेहरा नेहमी आनंदी आणि हसरा. त्यांचं घर लहान आणि त्या घरात खिडकीशी लागून एक छोटासा झोपाळा होता. मी त्या काकांना विचारलं, काका, या झोपाळ्यामुळे फार गर्दी झाल्यासारखं नाही का वाटत तुमच्या घरात? तेव्हा ते म्हणाले, अरे, तुझ्या काकूचं माहेर फार श्रीमंत, तालेमार आणि गडगंज होतं. तिला आवडायचं म्हणून तिच्या वडिलांनी अंगणातच एक मोठा झोपाळा बांधला होता. ती त्यावर बसायची आणि रोज स्वप्न बघायची. आमचा प्रेमविवाह झाला आणि तिचं माहेर संपलं. तिच्या आयुष्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्या सगळ्या काही मी पूर्ण करू शकलो नाही. आमच्या या ओढाताणीच्या संसारात मी तिचे सगळे स्वप्न तर काही पूर्ण करू शकलो नाही, पण काही स्वप्न तर नक्की पूर्ण करू शकतो. अशाच काही आठवणी घेऊन मी दूर जाणार आहे. त्या आठवणी आणि तो झोपाळा माझ्या मनात नेहमी राहील. जमल्यास मी असाच एक झोपाळा तिकडे सुद्धा लावेन. पुलं म्हणतात, कोणाचं उष्ट कुठे आणि किती सांडेल हे काही सांगता येत नाही. खरं आहे. आणि प्रत्येकाचा आपला झोका कधी उंच तर कधी संथ जुळणार. प्रत्येकाचा झोका वेगळा. त्याची उंची किती असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. तो दुसऱ्यांनी ठरवू नये.